नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये IPO म्हणजे काय आणि झिरोधाच्या काईट ॲप्लिकेशनमधून UPIद्वारे IPOला कसं अप्लाय करायचं आहे ते मी तुम्हाला गाईड करणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया IPO म्हणजे काय. तर IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. तर IPO ही अशी प्रक्रिया आहे जिथे एक प्रायव्हेट कंपनी पहिल्यांदाच तिच्या स्टॉकचे शेअर्स आहेत ते जनतेला विकते. तर यामुळे कंपनीला वाढीसाठी, कर्ज परतफेडीसाठी किंवा नवीन प्रकल्पांसाठी भांडवल उभारता येते. तर गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि शेअर होल्डर बनण्याची संधी मिळते. गुंतवणूकदारांसाठी ही अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची पहिली संधी आहे आणि जी पूर्वी फक्त संस्थापक, कर्मचारी आणि खाजगी गुंतवणूकदारांसाठीच उपलब्ध होती. तर IPOला अप्लाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काईटचं ॲप्लिकेशन आहे ते लॉग इन करायचं आहे. ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर वॉचलिस्टची विंडो ओपन होईल. त्यानंतर पोर्टफोलिओच्या बाजूला बिड्सचा ऑप्शन आहे, तर आपल्याला बिड्सला क्लिक करायचं आहे. बिड्सला क्लिक केल्यानंतर इथे IPO, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि ऑप्शन्स असे 3 ऑप्शन तुम्हाला शो होतील. तर इथे तुम्हाला IPOला सिलेक्ट करायचं आहे. ऑनगोईंग जेवढे IPOज आहेत त्यांचे नावं तुम्हाला इथे शो होतील. तर आज मी तुम्हाला लेन्सकार्टच्या IPOला कसं अप्लाय करायचं आहे ते गाईड करणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता या IPOसाठीची प्राईज रेंज आहे ती मेन्शन केलेली आहे. अप्लायच्या खाली इथे तुम्ही चेक केलं तर या IPOचे ऑफर स्टार्ट डेट आणि ऑफर एंड डेट दोन्ही इथे मेन्शन केलेलं आहे. तर या IPOला अप्लाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अप्लायला क्लिक करायचं आहे. ते तुमच्यासमोर इन्व्हेस्टर टाईप अशी विंडो ओपन होईल. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर आणि एम्प्लॉईज असे 2 ऑप्शन शो होतील. जर तुम्ही त्या कंपनीचे एम्प्लॉईज असाल तर तुम्हाला एम्प्लॉई कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे. मी इथे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर सिलेक्ट करत आहे. इथे तुम्हाला स्क्रीन खाली स्क्रोल करायची आहे. तर या IPOचा स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता. IPOची स्टार्ट डेट आहे ती 31 ऑक्टोबर 2025 आहे. IPOची ऑफर एंड डेट चेक करू शकता. त्यानंतर अलॉटमेंट, रिफंड इनिशिएशन, डीमॅट ट्रान्सफर, लिस्टिंग आणि मॅन्डेट एंड डेट हे सगळे डिटेल्स तुम्ही IPO स्टेटसमध्ये इथे चेक करू शकता. इथे तुम्हाला अप्लायला क्लिक करायचं आहे. IPOसाठी तुमच्या बँक अकाउंटचा फंड यूज होतो, ट्रेडिंग अकाउंटचा नाही. झिरोधामध्ये जी तुमची बँक लिंक आहे त्याच बँक थ्रू तुम्हाला IPOला अप्लाय करायचं आहे असं काही नाही. जर तुमची कोणती अल्टरनेट बँक असेल तर त्या थ्रू पण तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. फक्त अकाउंट होल्डर तुम्हीच असला पाहिजेत आणि थर्ड पार्टी बँक अकाउंट थ्रूसुद्धा तुम्ही IPOला अप्लाय करू शकत नाही. IPOसाठी तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत अप्लाय करू शकता. तर ज्या बँकेतून तुम्हाला IPOला अप्लाय करायचं आहे त्या बँकेचा तुम्हाला UPI ID इथे एंटर करायचा आहे. ॲट अगोदर जो काय तुमचा UPI ID असेल तो तुम्हाला या वरच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर ॲट जो पुढचा असेल UPI ID तो तुम्हाला इथे जो खाली बॉक्स आहे इथे तुम्हाला सर्च करायचा आहे. या ॲरोला तुम्ही क्लिक करून सर्च करू शकता. क्वांटिटीच्या इथे तुम्हाला किती क्वांटिटीसाठी अप्लाय करायचं आहे इथे मेन्शन करायचं आहे. तर लेन्सकार्टच्या IPOसाठी 37 क्वांटिटीचा एक लॉट आहे. जर एका लॉटला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे तुम्हाला 37 टाईप करायचं आहे. जर तुम्हाला 2 लॉटला अप्लाय करायचं असेल तर इथे तुम्ही 74 टाईप करू शकता. जेव्हा पण तुम्ही इथे क्वांटिटी मेन्शन करता त्यावेळी इथे तुम्ही पाहू शकता की या IPOसाठी तुम्हाला किती अमाऊंट लागणार आहे. अमाऊंट पेएबलच्या समोर जर आपल्याला 2 लॉटसाठी अप्लाय करायचं असेल तर 29,748 रुपये आपल्याला लागतील. जर रिटेल कॅटेगरीमधून तुम्हाला या IPOला अप्लाय करायचं असेल तर 481 लॉटपर्यंत तुम्ही या IPOला अप्लाय करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता 481 क्वांटिटी म्हणजे 13 लॉटला तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला अमाऊंट यासाठी रिक्वायर्ड आहे 1,93,362 रुपये. जर तुम्हाला 14 लॉटसाठी अप्लाय करायचं असेल तर इथे तुम्हाला 518 क्वांटिटी मेन्शन करायची आहे. म्हणजे 37 × 14 म्हणजे 518 क्वांटिटी इथे मेन्शन करायची आहे. त्यानंतर इथे तुम्ही चेक करू शकता अमाऊंट पेएबल आहे ती 2,08,236 रुपये आहे. जेव्हा तुमची IPOची अमाऊंट आहे ती 2 लाखाच्या वरती असते त्यावेळी ऑटोमॅटिकली HNI कॅटेगरीमधून तुमच्या IPOसाठी अप्लाय होतं. HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल.
जर तुमच्या IPOची अमाऊंट आहे ती जर बिलो 2 लाख असेल तर तुमचं रिटेल कॅटेगरीमधून अप्लाय होईल, आणि जर तुमच्या IPOची अमाऊंट आहे ती अबाव 2 लाख असेल तर ती HNI कॅटेगरीमधून अप्लाय होईल. जर तुम्हाला HNI कॅटेगरीमधून IPOला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला सेपरेटली HNIचं ऑप्शन सिलेक्ट करायची गरज नाही आहे. 5 लाखांच्या अमाऊंटपर्यंत तुम्ही UPI थ्रू IPOला अप्लाय करू शकता. जर तुमची अमाऊंट असेल IPOची 5 लाखांच्या वरती असेल तर तुम्हाला असबा थ्रू म्हणजे ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट, जर तुमच्या बँकेचं नेट बँकिंग तुमच्याकडे असेल तर त्या थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता. लॉट साईज किंवा क्वांटिटी कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला इथे सबमिटसाठी स्वाईप करायचं आहे. तर मला फक्त एकाच लॉटसाठी अप्लाय करायचं आहे, त्यामुळे इथे फक्त मी 37 टाईप करणार. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता लेन्सकार्टचा IPO आहे, त्याची प्राईज रेंज आहे ती 382 रुपये ते 402 पर्यंत आहे. जर तुम्हाला इथे प्राईस मेन्शन करायची असेल तर तुम्हाला जो कट ऑफ प्राईसचा जो बॉक्स आहे तो अनटिक करायचा आहे आणि इथे प्राईस एंटर करायची आहे. प्राईस तुम्हाला ह्या 2 प्राईसच्या रेंजमधीलच प्राईस तुम्हाला एंटर करायची आहे. तर मी इथे कट ऑफ प्राईस सिलेक्ट करते. कट ऑफ प्राईसचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला प्राईस मेन्शन करायला देत नाही आणि इथे स्वाईप करायचं आहे. सबमिटला स्वाईप केल्यानंतर सक्सेसची विंडो तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल आणि इथे मेन्शन केलेलं आहे की ॲप्लिकेशन आहे ते तुमचे प्रोग्रेसमध्ये आहे. तर ज्या UPI ॲप्लिकेशनचं तुम्ही इथे UPI ID एंटर केलेलं आहे त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला मॅन्डेट येऊन जाईल आणि ते मॅन्डेट आहे ते तुम्हाला ऑफर एंड डेट असेल त्या दिवशी 5च्या अगोदर ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ओकेला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला अप्लाइडला क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही चेक करू शकता तुमचं या लेन्सकार्टच्या IPOसाठी सक्सेसफुली अप्लाय झालेलं आहे. तर या IPOचं स्टेटस पाहण्यासाठी आपण यावर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही चेक करू शकता ज्या बँकेचा तुम्ही UPI ID एंटर केलेला आहे तो बरोबर आहे की नाही. त्यानंतर इन्व्हेस्टर टाईप तुम्ही काय सिलेक्ट केलेले आहे तेही चेक करू शकता. पेमेंट स्टेटसच्या इथे तुम्ही पाहू शकता की बीड इन प्रोग्रेस, यू विल रिसीव अ UPI मॅन्डेट ड्युरिंग मार्केट आवर्स. जेव्हा तुम्हाला UPI ॲप्लिकेशनला मॅन्डेट येईल आणि तुम्ही जेव्हा मॅन्डेट ॲक्सेप्ट करणार त्यानंतर इथे पेमेंटचा स्टेटस तुम्हाला चेंज झालेला शो होईल. जर तुमच्या बँकेचा UPI ID आहे तो जर रॉंग तुम्ही एंटर केलेला असेल तुम्हाला हे ॲप्लिकेशन आहे ते कॅन्सल करावं लागेल आणि परत अप्लाय करावं लागेल. इथे खाली तुम्ही पाहू शकता तुम्ही किती क्वांटिटीसाठी अप्लाय केलेलं आहे आणि तुमची अमाऊंट आहे ती किती ब्लॉक होणार आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की IPOचं स्टेटस इथे सुद्धा बघू शकता. ज्या UPI ॲप्लिकेशनचा तुम्ही UPI ID एंटर केलेला आहे त्यावर तुम्हाला मॅन्डेट रिसीव्ह होईल. जर ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर दिवसभरात जर तुम्हाला मॅन्डेट रिसीव्ह नाही झालं असेल तर ते ॲप्लिकेशन तुम्ही कॅन्सल करून रिअप्लायसुद्धा करू शकता. त्यानंतर मी इथे गुगल पेचा UPI ID एंटर केला होता, त्यासाठी मी गुगल पेचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे. मॅन्डेट जे तुम्हाला आलं असेल ते तुमचं ऑटोपेच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला शो होईल. त्यासाठी तुम्हाला इथे प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. स्क्रीन खाली स्क्रोल करायचे आहे. त्यानंतर इथे ऑटोपेचा ऑप्शन आहे, ऑटोपेला क्लिक करायचं आहे. पेंडिंगला क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता लेन्सकार्ट IPOचं मला मॅन्डेट इथे आलेलं आहे, त्याला मी क्लिक करते. तुम्हाला मॅन्डेट कुठून रिसीव्ह झालेलं आहे ते तुम्हाला आधी क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतरच तुम्हाला इथे ऑथराईजला क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता लेन्सकार्ट सोल्युशनकडून आपल्याला मी एका लॉटसाठी अप्लाय केलेलं आहे, त्यासाठी अमाऊंट 14,874 आहे. त्यानंतर इथे तुम्ही खाली पाहू शकता डिक्लाइन आणि ऑथराईज असे 2 ऑप्शन आहेत. इथे आपल्याला ऑथराईजला क्लिक करायचं आहे. मॅन्डेट ऑथराईज केल्यानंतर तुमचं सक्सेसफुली या लेन्सकार्टच्या IPOसाठी अप्लाय झालेलं आहे. तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहण्यासाठी इथे तुम्हाला अप्लाइडमध्ये त्या IPOला क्लिक करायचं आहे. इथे पेमेंट स्टेटस तुम्ही पाहू शकता, ऑथरायझेशन रिक्वेस्ट सेंट, प्लीज अप्रूव्ह द मॅन्डेट ऑन युअर UPI ॲप टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन. मॅन्डेट तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर लगेच इथे पेमेंटचं स्टेटस अपडेट होत नाही.
मॅन्डेट ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमधून अमाऊंट ब्लॉक होते. जर तुमची बँक अकाउंटमधील अमाऊंट आहे ती ब्लॉक झाली असेल तर तुमचं सक्सेसफुली IPOसाठी अप्लाय झालेलं आहे. जर तुम्हाला IPO अलॉट झालं असेल तर तुमच्या बँक अकाउंटमधील अमाऊंट आहे ती डिडक्ट होईल आणि जर तुम्हाला IPO अलॉट नाही झाला तर जी तुमची अमाऊंट ब्लॉक असेल ती अनब्लॉक होऊन जाईल. जर तुम्ही एकाच पॅन कार्डच्या अंडर वेगवेगळ्या डीमॅट अकाउंटचा वापर करून एकाच IPOसाठी अनेक वेळा जर अप्लाय केलं असेल तर तुमचा फॉर्म आहे तो रिजेक्ट होईल. नॉन इंडिव्हिज्युअल अकाउंटमधून सुद्धा तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. फक्त HUF अकाउंटमधूनच तुम्ही UPI आणि ASBA दोन्ही थ्रू करू शकता. बाकीचं जर तुमचं नॉन इंडिव्हिज्युअल अकाउंट असेल, फॉर एक्झाम्पल जर तुमचं LLP अकाउंट असेल तर तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. फक्त UPI थ्रू करू शकत नाही, ASBA थ्रू करू शकता. UPI थ्रू जर तुम्ही IPOला अप्लाय करत असाल तर त्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये IPO म्हणजे काय आणि UPI थ्रू IPOला कसं अप्लाय करायचं आहे काईट ॲप्लिकेशनमधून त्याची प्रोसेस मी तुम्हाला गाईड केलेली आहे. जर तुमचे अकाउंट डॉर्मंट किंवा इनॲक्टिवेट असेल तरीसुद्धा तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. पण जर तुम्हाला IPO अलॉट झाला तर तो IPO तुम्ही सेल करू शकत नाही. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला KYCची प्रोसेस करावी लागेल. तुमचं अकाउंट आहे ते ॲक्टिवेट करावं लागेल. तर ती KYCची प्रोसेस कशी करायची आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे, तर तीही तुम्ही पाहू शकता. तर काईट रिलेटेड किंवा या व्हिडिओ रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा स्क्रीनवर तुम्हाला जो आता नंबर डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये जर झिरोधामध्ये कोणाला ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.